झी24 एक पाऊल पुढे. पहिला प्रश्न मीच विचारतो तुम्हाला की लोकपालचं जे रामायण घडलं पूर्ण आणि एवढे दिवस म्हणजे लोक पण सगळे बघत होते, टीव्ही चॅनल्सवर पण दाखवलं गेलं, तर खरंच सरकारवर काहीतरी परिणाम होईल का? म्हणजे सरकारवर म्हणण्यापेक्षा जे पक्ष ज्यांच्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिकांवर ते एक्सपोज झाले असं बऱ्याच वेळा जो प्रोपगंडा होतो, मग सरकारला कुठेतरी धोका होईल का लोकपालच्या पूर्ण ड्राम्यामुळे? मला काय अजिबात लक्षच नाही. लोकपालच्या डिस्कशन ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सगळ्यांचं सगळं स्वरूप लोकांच्या समोर म्हणजे आम्ही लोक जे आहोत युपीमध्ये आमच्याकडून दिले झाला काही गोष्टी आम्ही देशाला बळी पडलो. हा जो निष्कर्ष होता अनफॉर्च्युनेटली त्याला एक पुष्टी मिळाली या सगळ्या प्रक्रियेमधून. दुसऱ्या बाजूने लोकपाल बिल म्हणजे काय? एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि ही जी सिव्हिल सोसायटीचा आग्रह काय होता आणि विशेषतः हजारे नेहमी म्हणायचे शेवटच्या माणसाला त्रास होतो इलेक्शनचा काळ काढायला किंवा काय त्याही घटना याच्यात आणलं पाहिजे. ती घटना म्हणजे कोण? तर राज्याचे कर्मचारी. मला वर्षाची आम्ही चूक केली कारण राज्याचे कर्मचारी आणि सेंट्रलचे कर्मचारी हे दोन वेगळे घटक आहेत, दोघांच्या वेगळ्या अपॉइंटिंग अथॉरिटी आहेत आणि असं असताना आम्ही एकाच ह्याच्याखाली तो आणण्याचा प्रयत्न केला कायद्याखाली. ऑफकोर्स त्याच्यामध्ये आम्ही राज्याचं लोकायुक्त लोकपाल हा वेगळा करायची कल्पना मांडलेली होती, पण त्याची समान मार्गदर्शक तत्व ही सेंट्रलच्या बिलमधून दिली आणि त्याला राज्यांचा विरोध होता आणि ज्यांचा विरोध होता ते राजकीय पक्ष म्हणून त्या राज्यातले महत्वाचे पक्ष आहेत, त्यांची सरकार आहेत आणि केंद्रामध्ये सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे विरोधी ते आहेत. त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की काही लोकांना दिल्लीला हवं होतं पण आमच्या राज्यात नको आणि आमच्या राज्यात नको जे म्हणणार होते ते लोकांच्या समोर स्पष्ट झाले. त्यामुळे मला ह्याचा काहीतरी पॉलिटिकल परिणाम काहीतरी अपार्टीवर किंवा व पार्टीवर होईल असं वाटत नाही. पण लोकपालबाबत अजून एक म्हणताना या पूर्ण गोंधळामध्ये काँग्रेसला ब्लेम केलं पाहिजे की तेवढंच युपीए पण रिस्पॉन्सिबल आहे? कारण जो रोष होता अण्णांनी पण जो रोष दाखवला तो काँग्रेस विरोधात जास्त दाखवला आणि बाकी घटक पक्ष त्यातून नव्हते. जेव्हा युपीए सरकारने ठरवलं की हे बिल आणायचंय तर फक्त काँग्रेसचा सहभाग होता की बाकीचे पण तेवढेच लोक घटक पक्ष सहभागी होते आणि त्यांचा पण विचार केलेला होता? शेवटी बिल तयार केलं, बिल चर्चेला आलं ते आम्ही सगळेच होतो ना. गव्हर्नमेंटमध्ये बसलेले प्रत्येक प्रतिनिधी होते आणि गव्हर्नमेंटचा सोडा पण प्राईम मिनिस्टर यावेळी सगळ्याच पक्षांना बोलवलं होतं आणि सगळ्या पक्षांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्यांनीच हे सांगितलं की घाई करू नका. झी24 एक पाऊल पुढे. झी24 एक पाऊल पुढे. आणि या पार्लमेंटची सुप्रीम ठेवा हे सगळ्यांनी सांगितलं. पण उद्या ज्या वेळेला तिचा अण्णा बसले त्यावेळी पार्लमेंट सुप्रीम आहे असं म्हणणाऱ्या लोकांच्या पैकी बरेच लोक त्यांच्यासमोर जाऊन भाषणे करून आली. ती केवळ एक राजकीय बेनिफिट मिळत असेल तर तो घ्यावा या सीमित हेतून गेलेलं असेल. पण मला स्वतःला या सगळ्या गोष्टीचा निवडणुकीत परिणाम होईल असं वाटत नाही. तुम्ही म्हणाला की लोकपाल बिल लटकल्यामुळे पॉलिटिकल पार्टीजना काही फरक पडणार नाही, पण फरक पडणार आहे तो सर्वसामान्यांना. राज्यसभेत जो काही गोंधळ झाला, लोकपालचा जो काही फियास्को झाला तो संपूर्ण देशातल्या जनतेने पाहिलेला आहे. या सगळ्या गोंधळाला आणि फियास्कोला शेवटी जबाबदार कोण? राज्यसभेत गोंधळ काय झाला? राज्यसभेमध्ये एवढं झालं की पास होऊ शकत नाही की आई या फॉर्ममध्ये पास करण्यासाठी लागणारा जो नंबर आहे तो सरकारकडे नव्हता आणि तिचं मुख्य कारण की जे रिजनल पक्ष होते
त्या रिजनल पक्षांनी राज्याच्यासाठी लोकभवनाची संकल्पना या बिलात जी आणलेली आहे त्याला सक्त विरोध केला. लोकपाल तुम्ही दिल्लीमध्ये ठेवा, आमच्याकडे आणू नका. त्यांनी भूमिका घेतली, त्याच्यामुळे हे पुढे होऊ शकलं नाही. आणि त्यासाठी त्यांनी स्ट्रॅटेजी काय केली, स्ट्रॅटेजी ही केली, असं आकडावाने एक्झॅक्टली लक्षात नाही, पण 2 सवालांच्या का 250 अमेंडमेंट सुचवल्या. आता 250 अमेंडमेंट घेतल्याच असं समजा तर त्याला 2 दिवस लागले असते. सगळं सेशनचा कालावधी संपून गेला होता. याचा अर्थ ते होऊन द्यायचं नाही म्हणून केलेलं होतं. आणि जसं युपीमध्ये आम्ही घटक पक्षाचे लोक आहोत, आम्ही हे मटेरियलाइज करू शकलो नाही, यशस्वी करू शकलो नाही म्हणून आमच्या दोषारोप होईल. तसा ते होऊन न देण्यामध्ये जी स्ट्रॅटेजी केली आणि ज्यांची स्ट्रॅटेजी यशस्वी झाली तेही तितके दोषी असतील. आणि त्यामुळे सामान्य माणसाला एवढं सुचेल सगळे सारखे. वर्षात लोकपालच्या निमित्तानं देशानं एक मोठं आंदोलन पाहिलं अण्णा हजारेंचं, आणि नंतर त्याला उतरती कळाही लागलेली दिसली, कमी प्रतिसाद दिसला. तर या आंदोलनाचं भवितव्य तुम्हाला कसं दिसतंय? काय असेल या आंदोलनाचं भवितव्य? मी देशात जी आतापर्यंत गेली 50 वर्षात आंदोलनं पाहिली. आंदोलन एखाद्या प्रश्न झाल्याच्या नंतर असं टोकाला वरपर्यंत जातं, जसं ते खाली येतं ते थांबतं. एकाच प्रश्नाच्यासाठी 2 आंदोलन कधी होत नाही. इमर्जन्सीचं आंदोलन झालं या देशामध्ये एकदाच. इमर्जन्सीच्या वेळेला 1957 साली, तुमच्यापैकी लोक बरेच लहान असतील तर नसतील, तर 57 साली त्यावेळेला काँग्रेसचा पराभव झाला. 57 संयुक्त महाराष्ट्र 57 साली ती अशी समितीची चळवळ टोकाला गेली होती. आम्ही सगळे कॉलेजमधनं सगळं या चळवळीत असायचो. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि ही चळवळ झाल्याच्या नंतर पहिली निवडणूक झाली, त्याच्यामध्ये असे जिल्ह्याच्या जिल्हे, पुणे जिल्हा एक जागा सोडली तर सगळे समितीचे लोक निवडून झाले. नगर एक जागा सोडली सगळी समिती. जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला. मुंबईमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा पराभव झाला. पण विदर्भामध्ये आणि सगळं गुजरात होतं आपल्याकडं, त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेस पार्टी म्हणून इथे द्विभाषिक राज्य राहिलं. पण ही समितीची चळवळ ही एका टोकाला निवड गेलेली होती. त्याच्यानंतर 7 साली महाराष्ट्र करायचं ठरलं. समितीने निवडणुका लढवल्या, समितीचा 7 पराभव झाला. पुण्याची चळवळ कधी वाढली नाही. ही गोष्ट मागाशी सांगत होतो मी, ती 77 साली इमर्जन्सीच्या नंतर काँग्रेसचा पराभव झाला, इंदिरा गांधींचा पराभव झाला, संजय गांधींचा पराभव झाला. पण 2 वर्षाच्या नंतर देशाचं चित्र आपण वेगळं पाहिलं. मग त्यावेळेला इमर्जन्सीचे लोकांनी, म्हणजे त्यावेळेला इमर्जन्सीचा जो पराभव आम्हा लोकांचा झाला, त्यावेळेला आम्हाला असं सांगायचं आहे की पुढची 40 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार आहे. म्हणजे इतकं लोकांच्या तीव्र होती, नाराजी होती. पण ती 2 वर्षात ती टिकली नाही. आणि म्हणून कुठलीही चळवळ आणि त्या चळवळीतून जलक्षोभ होतो आणि त्याच्यातून जनमत तयार होतं, ती कायम स्वतःच असत नाही. राज्यामध्ये अण्णांची चळवळ जी काही मध्ये झाली ती एका टोकाला गेली आणि त्याच्यानंतर तो विषय आता देशाच्या समोर संपते. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. सर, लवासासारखे हिल स्टेशन्सला बरेच अडथळे येतात, तर तुमची नक्की नेमकी भूमिका काय? लवासाची साईचच मी शोधलेली आहे. मला एक सवय अशी होती की मी खूपदा हेलिकॉप्टरने प्रवास करायचो आणि चांगला स्पॉट दिसला तर मी हेलिकॉप्टर उचलायचो तिथं. आणि नंतर मग अधिकाऱ्यांना सांगायचो की ही जागा बघा, मला टू व्हीलरला ही जागा योग्य वाटते.
माझ्या असे राज्यकर्त्याची जबाबदारी आहे की आपल्या राज्यामध्ये जे प्लस पॉईंट्स आहेत ते आपण समाजाच्या साठी उभे करून दिले पाहिजेत. स्वातंत्र्याच्या नंतर एकाही भारतीयांनी एक सुद्धा हिल स्टेशन केलेलं नाही. त्यातलं प्रत्येक हिल स्टेशन इंग्रजांनी केलेलं आहे. आपण का करताच नाही. आणि म्हणून माझ्या डोक्यात होतं की आपण हिल स्टेशन डेव्हलप करायचं. 2-4 जागा मी बघितल्याच आहे. ही जागा मला जाणवली. आणि ज्या वेळेला लागवड लोकांची राहण्याची टाउनशिप आपण करतो तिथे 4-2 चुका होतात. 4-2 कुठल्या कुठल्या चुका झालेल्या असतात. पण शेवटी गव्हर्नमेंटने हे बघायला पाहिजे की अल्टिमेटली व्यापक त्याचा बेनिफिट आहे का नाही. आज लवासामध्ये एक इंटरनॅशनल स्कूल आहे. आता मॅनेजमेंटचं एक उत्तम कॉलेज तिथे येत आहे जे स्वित्झर्लंडमधली सगळ्यात चांगली जी संस्था आहे त्यांचं. स्वित्झर्लंडमधली सगळ्यात चांगली दुसरी हॉटेल मॅनेजमेंटची इन्स्टिट्यूट आहे तिची ब्रँच तिथे येते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जगात कुठेही सेकंड कॅम्पस काढलं नाही ते लवासाला येते. तिथे आत्ता 4 5 स्टार हॉटेल आहेत. तिथं आत्ता अपोलो हॉस्पिटल आहे. आता 15,000 अजून शोरी वगैरे तिथेच राहतात. 15-16,000 लोक असतात. आणि जिथं 300-400 सुद्धा पॉप्युलेशन होती त्या सगळ्या पडीक जमिनीमध्ये हे जर काही क्रिएट झालेलं असेल तर विरोध का करायचा. ठीक आहे काहीतरी चुका करतील कोर्ट केसेस झाल्या आंदोलनं झाली पण मला काही त्याची फारशी चिंता वाटत नाही. शेवटी एक क्रिएशनचा जो एक आनंद असतो तो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. राजकारणातली आत्ताची जी नवी पिढी आहे तिच्याकडे आपण बरेच आशादायी चित्र तुम्ही पाहता. पण जेव्हा हीच नवी पिढी बापजाद्यांचा उद्धार करते तेव्हा मग तुम्ही कसं रिॲक्ट होता. सहसा अशा भाषेत बोलू नये. हल्ली सेल्फप्रमाणे नव्या पिढीत पर्सनल हल्ला सहसा राजकारणात आपण पब्लिक स्पीचमध्ये करू नये. आणि हल्ली इतकं करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे असतील अजित पवार असतील किंवा आणखी कोकण असतील सहजपणाने व्यक्तिगत हल्ले करायचे. कसं माहित नाही माझ्यासारख्याचे जायचे सोच नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. की बाळासाहेब आणि तुमच्या मैत्रीबद्दल जे बोललं जातं तर सगळ्यांना उत्सुकता आहे की ती मैत्री शेवटी झाली कशी. कसं आहे आम्ही सगळेच लोक किंवा आमच्या पिढीचे बरेच लोक आहोत आणि विशेषतः महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. विधिमंडळामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध नेहमी बांधतो किंवा बांधलो. पण याचा अर्थ काही व्यक्तिगत द्वेष असत नाही. व्यक्तिगत स्वरूप का ठेवलाच पाहिजे. आपण एवढे सभ्य लोक नाही का एवढी सभ्यता ठेवायची नाही. आणि बाळासाहेब ठाकरे माझ्याबद्दल जे बोलले असतील असे चॉईसेस माझ्याबद्दल दुसरे कोणी वापरले नसतील. आणि मग त्यांची चिंगल तवारी कधी मी केलेली असेल तर मी सुद्धा कधी हस्ता दाखलेलं नाही. पण दुसरी बाजू सुद्धा तुम्हाला सांगतो की आता जवळपास 50-1 वर्षाचं आम्ही एकमेकाच्याकडे जाणार आहे. मी त्यांच्याकडे जाणार माझी बायको त्यांच्याकडे जाणार. म्हणजे हे उद्धव ही मुलं आम्हा लोकांच्या मांडीवर वगैरे बसलेली आहेत किंवा सुप्रिया त्यांच्या मांडीवर बसलेली आहे. अशी सगळी म्हणजे इतके जवळचे एका घरचे संबंध. बाळासाहेबांच्या घरी गेलं की ते म्हणजे त्यांना असा जो आपला कोणी सहकारी मित्र येतो म्हणल्यावर असे दिवसभर अस्वस्थ असले ते मासा चांगला झाला पाहिजे. पण त्यांचं प्रत्येक गोष्टी भयंकर मीनाताईंना म्हणजे स्वतः स्वयंपाकघरात मागून बनवून सगळं व्यवस्थित नाही असा एक माणुसकी आहे. त्या अँगलनी बघायची त्यांचा दृष्टिकोन होता. जवळपास माझ्या घरात त्या आधी त्यांचं असत बाळासाहेबांना काय आवडतं वगैरे वगैरे. शेवटी हे व्यक्तिगत संबंध ठेवायचे का नाही आपण. आणि आणखी एक उदाहरण सांगतो. माझ्या पक्षाने ठरवलं की सुप्रियांनी राज्यसभेवर जावं. माझी इच्छा नव्हती याचा अर्थ मला राज्यसभेवर जायचं असेल तर निवडून जावं लोकांच्या पुढे. तर पार्टीने ठरवलं तिचा फॉर्म भरायचा ठरला. बीजेपी सेनेने जाहीर केलं की आम्ही कॅन्डिडेट उभा करणार. साहजिकच आहे शेवटी वेगवेगळी निवडणूक कोणी होऊन देत नाही. त्यामुळे ती होणार म्हणून तिथं आमची मेजॉरिटी त्यामुळे आम्हाला काही चिंता नव्हती. संध्याकाळी फोन आला मला
मला ते शरद बाबू म्हणतात. आणि शरद बाबू सुप्रिया निवडणुकीला उभे राहते म्हणजे राज्यसभेला म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का? हे काय झालं मला सांगायचं नाही. सांगायचं काय त्याच्यात? मी बीजेपी सेनेचा उमेदवार कोण येतो याची वाट बघतोय. सुप्रिया पहिली निवडणूक होते बीजेपीचा उमेदवार उभा करणार. तुम्हाला वाशिंगचे केस असेल हे तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं आधी. दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट काढलं की आमचा उमेदवार राहणार नाही म्हणून. बाकी सोडा, म्हणजे आपल्या मित्राची मुलगी पहिल्यांदा येते म्हणल्यानंतर तिला बिनविरोध जाऊन द्यावं हे पॉलिटिक्स मध्ये एवढं सोपं नाही. म्हणजे मला सुद्धा माझ्या पक्षाचा उमेदवार मी एखादा उभा करायचा असेल, समोर माझ्या मित्राचा उमेदवार मुलगा असेल म्हणून त्याला बिनविरोध सोडा एवढं सोपं नाही मला सांगायला. हे एक कॅरेक्टर आहे. ते महाराष्ट्रांचे त्यांचं राजकारण मला पसंत नाही. आणखी काही काही गोष्टी असतील त्या मला पसंत नाही. पण एक सभ्यता, सुसंस्कृतपणा हा जो एक महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या पिढ्यांच्याच आहे. म्हणजे तुम्ही लोकांनी काही लोक बघितले नाहीत, नाथपैकी काय, मजबूत बंडोचे काय, टॉलिंग पर्सनॅलिटी होती, अत्यंत स्वच्छ, सभ्य, सुसंस्कृत माणसं. ही महाराष्ट्र परवा वाजले एक आमचे मित्र बापू काळदासे, अत्यंत सभ्य माणूस. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलोय आणि विचार प्रचार केलाय. पण विचार प्रचार केला ते बापू माझ्या विरुद्ध सभेला बारामतीला येऊन जोरात भाषण केलं तर संध्याकाळी घरी माझ्याच मुक्कामाला. किंवा मी औरंगाबादला गेलो त्यांच्या विरुद्ध प्रचार केला तर संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार. झी 24 तास